होमगार्ड या पदावरती दर्यापूर व अंजनगाव तालुक्यात सुमारे 175च्या वर होमगार्ड सैनिक आहेत। या होमगार्ड सेवकांना गेल्या 6 महिन्यापासून पगाराची प्रतीक्षा करावी लागत आहे। पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून उन्हातान्हात सेवा देत आहेत। त्या तुलनेत त्याचा मोबदला मिळत नसल्याने होमगार्ड वर्गामध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे। कोरोना सारख्या महामारीमध्ये आम्ही दिवसरात्र पोलीस प्रशासनासोबत जबाबदारीची भूमिका पार पाडत आहोत। याचा प्रशासनाने जाणीवपूर्वक विचार करणे महत्त्वाचे आहे। सदर कोरोना परिस्थितीमध्ये आम्हाला मानधन मिळत नसल्याने आमच्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ आली आहे। शिक्षण, आरोग्य, लाईट बिल, कुटुंबाचे आर्थिक नियोजन पगाराविना अधुरे राहिले आहे। आम्ही गेल्या 6 महिन्यापासून कोरोना योद्धा म्हणून इथं बंदोबस्त करीत आहे। पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करत आहे। अहोरात्र दिवस रात्र उन्हात तानात उभे राहून, परंतु शासनाचं आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे। या 6 महिन्यात आमच्या जे आमचे पेमेंट आहे किंवा आमचं जे मानदेय आहे ते आम्हाला प्राप्त झालेलं नाही। त्यामुळे आम्हाला आमचा परिवार, आमचे मुलं-बाळं, शैक्षणिक फी वगैरे आणि इलेक्ट्रिक बिल हे सगळ्या गोष्टीची अडचण निर्माण होत आहे। आमची उपजीविका या होमगार्डच्या संदर्भात होमगार्डच्या भरोशावर आहे, परंतु आम्हाला अद्यापपर्यंत या 6 महिन्यापासून पेमेंट झालेलं नाही। त्या कारणानं प्रशासनानं त्या गोष्टीची दखल घेऊन जे गोरगरीब सगळे याच्यात शेतकऱ्यांचे मुलं होमगार्डमध्ये आहेत, या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी या होमगार्डच्या भरोशावर त्यांची उपजीविका असल्यामुळे त्यांच्या मुलाबाळांचं सगळं हे पैशाच्या संदर्भात त्यांनी त्या संदर्भात आमची दखल घेऊन आमचं पगाराचं लवकरात लवकर हे करणं आणि दखल घेऊन सगळ्या महाराष्ट्र होमगार्डला गेल्या 6 महिन्यापासून पगार झालेला नाही, त्या पगाराच्या संदर्भात शासनानं आमच्याकडे लक्ष देऊन आमची पूर्तता करावी अशी आमची शासनाला विनंती आहे, रिक्वेस्ट आहे की या कोरोना काळातही बिना पैशाचं, बिना मानधनाचं पेट्रोल पाणी सगळं हिणून बंदोबस्त जागोजागी करत आहोत। आम्ही पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करतो, पण आमच्याकडे शासनाचं खूप दुर्लक्ष होतं। याकडे सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे। वरिष्ठांनी, आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची पूर्तता करून आमचं पेमेंट लवकरात लवकर जमा करावं। श्रद्धा मस्के, विदर्भ न्यूज, दर्यापूर।